भगूर शहराला सुधारित कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलामध्ये बदल करण्याबाबत नाशिक जिल्ह्यातील भगूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे यांची मागणी। भुसावळ विभागाच्या इगतपुरी भुसावळ सेक्शनवरील लिहावीत देवळाली दरम्यान रेल्वे किलोमीटर 178 मधील 18 व 178 मधील 20 येथील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 84F च्या जागी भगूर शहरात बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाकडे 2 पदरी रस्ता उड्डाणपुलानी LHS बाबत लक्षात येईल की येथील वाहतुकीची पायाभूत सुविधा सुधारण्याच्या दिशेने हा प्रकल्प जरी एक स्वागतार्ह पाऊल असले तरी उड्डाणपुलाचे सध्या नियोजित केलेले मार्गीकरण भगूर शहराच्या कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही। कारण उड्डाणपुलाचे स्थान भगूर शहराच्या प्रवेशद्वारावर आहे आणि भगूरच्या विकास आराखड्यानुसार आरक्षण क्रमांक 25 नुसार ग्रामीण रुग्णालय देखील सध्याच्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या मार्गावर येत आहे। भगूर शहर हे एक महत्त्वाचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र आहे। तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे। तसेच मोठ्या संख्येने नागरिक दररोज काम, शिक्षण आणि अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करीत असतात। जर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या मार्गात थोडा बदल करून भगूर शहराकडे थेट प्रवेश दिला गेला तर त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल व वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांसाठी सुरक्षित व अधिक सोयीस्कर वाहतूक निश्चित होईल। मार्गातील पुढील बदलांमुळे स्थानिक रहिवासी, व्यवसाय, आपत्कालीन सेवा आणि एकूणच शहरी विकासाला मोठा फायदा होईल। म्हणूनच सुचवावेसे वाटते की भगूर शहराच्या दिशेने विद्यमान पुलाच्या रचनेला समांतर स्वतंत्र पुलाची आखणी करावी। त्याचबरोबर वाहनांच्या सुलभ वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड दोन्ही बाजूंनी 7 मीटरपर्यंत वाढवण्यात यावा आणि भुयारी मार्गाची उंची आणि रुंदी 12 मीटरपर्यंत वाढवण्यात यावी। आम्हाला मनापासून आशा आहे की आमच्या विनंतीचा योग्य विचार केला जाईल। या प्रकरणात तुमच्या सहकार्याबद्दल आणि सकारात्मक कृतीबद्दल आम्ही आपले आभारी राहू, असे विनंतीवजा पत्राद्वारे सौ प्रेरणा बलकवडे, अध्यक्षा भगूर नगर परिषद भगूर यांनी मुख्य अभियंता DRM रेल्वे प्रशासन भुसावळ विभाग भुसावळ व सहमहाव्यवस्थापक स्थापत्य MRIDC यांच्याकडे मागणी केली। येथील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या चर्चेसाठी आणि जागेच्या पाहणीसाठी भगूर नगर परिषद प्रशासन आणि स्थानिक संस्था यांच्यासोबत आपल्या प्रशासनाची एक संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी देखील करण्यात आली। स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे।